नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अस्सल घरगुती खेकड्यांचा रस्सा। अनेकांना खेकडे बनवणं फार अवघड वाटतं, पण योग्य पद्धतीने आणि मसाल्यांचा अचूक प्रमाण वापरलं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। चला तर मग यातल्या प्रत्येक स्टेप सविस्तर पद्धतीने बघूया। आणि अजूनही माझे किचन सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तर आपण आज खेकडे बनवणार आहोत। तर खेकडे छान असे धुवून घेतलेत। हे मोठ्या नांग्या आहेत खेकडे आणि छोट्या नांग्या आहेत ते आपण आता तर टेचून घेणार आहोत आणि याची गाळून घ्यायची, म्हणजे याची कढी बनवायची। तर आता आपण हे टेचून घेऊया। तुम्ही पाट्यावर पण करू शकता किंवा अशा दगडी खलबत्त्यात पण तुम्ही करू शकता किंवा लोखंडी खलबत्त्यात करू शकता। हे छोट्या नांग्या खाता येत नाहीत आणि असे टेचून टाकलं की नाही हे असं गाभा निघतो ना, तो सगळा असा गाळून घ्यायचा पाणी टाकून। त्याच्यामुळे ह्याचा रस्सा खूप छान असा खूप असा मस्त होतो। तर आता मी याच्यात पाणी घातलेलं आहे, 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता परत हे गाळून घेते आणि परत आता हे असं राहिलेल्या सगळ्या टेचून परत घेणार आहेत आणि परत एकदा पाणी टाकून गाळून घेणार आहे। तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही त्याचा अर्क काढू शकता आणि परत साधं पण पाणी वापरू शकता। असा अर्क निघतो सगळा नांग्यांचा। आता परत मी राहिलेल्या टेचून घेऊन परत एकदा गाळून घेणार आहे। तव्यामध्ये मी उभे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आपण आता भाजून घेऊया। भाजत आल्यानंतर थोडंसं 1 चमचाभर तेल टाकणार आहोत आपण याच्यात। थोडं भाजलेलं आहे त्यात आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। तर कांदा भाजलेला आहे, मी आता काढून घेते। तर याच तव्यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं खोबरं आहे, मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात 1 चमचा पांढरे तीळ हे न तेल टाकता आपण भाजून घेणार आहोत। तर तीळ आणि खोबरं पण भाजलेलं आहे, तर हे पण काढून घेते मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, थोडंसं आल्याचा तुकडा, 1 लसणाचा कांदा घेतलाय, 14 ते 15 पाकळ्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा आणि खोबरं आणि तीळ। तर हे थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घेऊया। भांड्यात आपण तेलाच्या किटलीची जी पळी असते ती 1.5 ते 2 पळी आपण तेल घेतलेला आहे, त्याच्यात आपण सगळा मसाला बारीक केलेला, लाल तिखट 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि काळा मसाला 1 चमचा घरगुती घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकता। आता मसाला सगळा आपण आता भाजून घेऊया। मध्यम गॅसवरती 2 ते 3 मिनिट आपण चांगला मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। तर मसाल्याला सगळं तेल सुटलेलं आहे, छान असा मसाला भाजलेला आहे। त्याच्यात आपण खेकडे घालूयात। तर आता हे मिक्स करून घेऊया आपण। त्याच्यामध्ये आपण हे नांग्या सगळ्या टेचल्या तर त्याचा सगळा अर्क काढला होता गाळून, तो घालूया। तुम्ही हे पण घालू शकता, तुम्हाला जास्त जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही दुसरं साधं पण थोडं पाणी वापरू शकता। तर मी याच्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे। तर मध्यम गॅसवरती आपण आता अर्धा तास असंच गॅसवरती ठेवून देऊया। छान अशी रस्सी उतरते किंवा त्या खेकड्याचा जो आपण गाळून केलेला असतो त्याचा अर्क छान असा उतरतो रश्श्यामध्ये। मस्त असा झणझणीत असा आपला खेकडा तयार झालेला आहे, तरी पण छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता एका डिशमध्ये मी खेकडा काढून घेते। मस्त असा झणझणीत असा आपला आता खेकडा तयार झालाय, बघू शकता तुम्ही। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो। थँक्यू।